पेपरचा अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे। मी 100 पैकी 100 मार्क्स मिळवणार याची मला खात्री आहे। कमळावर लढवणार नाही, कारण कोकणामध्ये कमळावर लढवण्यापेक्षा धनुष्यबाणावर लढवणं हेच संयुक्तिक आहे। आपल्या जो शिवसेनेचे उदय सामंत यांचे मोठे बंधू जे आहे किरण सावंत जे आहे, खरं तर ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। रत्नागिरीचा अजूनही तिढा सुटलेला नाही आहे। नेमकं त्या भेटीमागं काय कारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत किरण भाऊपासून। किरण दादा, काय सांगाल, आज भेट होत आहे उपमुख्यमंत्र्यांशी, काय नेमकं प्रयोजन आहे? काल उदय सामंत आणखी देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांची बैठक झाली। तिथे विदर्भातील महायुतीबाबत चर्चा झाली। त्याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत पण चर्चा झाली। अबकी बार 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 45+ हे जर करायचं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये कोकणामध्ये हा शिवसेनेचाच उमेदवार पाहिजे, ह्या मताशी मी ठाम असल्याने मी देवेंद्रजींना भेटायला आलो आहे। आपण सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी काल निरोप पाठवला होता उदयजींच्या सोबत, त्यामुळे तुम्ही आज भेटायला आलेले आहे आणि या सगळ्यामध्ये काय विशेष चर्चा? नाही, मी उदय सामंतकडे कोणताही निरोप पाठवला नाही। देवेंद्रजींबद्दल आदर असल्यामुळे देवेंद्रजींना भेटायला मी आलो आहे। तो जो निर्णय देतील तो मला मान्य असेल। कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे? कारण की तुम्ही इच्छुक आहे, गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर तुम्ही जे आहे उदयजींच्या मागे राहिलेल्या, निवडणुकी जवळून पाहिलेल्या, सगळं काम तुम्ही सांभाळलेलं। मी 1999 सालापासून मी ह्या मतदारसंघामध्ये काम करतो, दोन्ही जिल्ह्यामध्ये काम करतो। त्याच्यामुळे हा पेपर मला काही कठीण नाही आहे आणि मी ह्या पेपरचा अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे। मी 100 पैकी 100 मार्क्स मिळवणार याची मला खात्री असल्यामुळे ही उमेदवारी मलाच मिळाली पाहिजे ह्या मताशी मी ठाम। दुसरीकडे नारायण राणे सुद्धा तयारी करताय। आशिष शेलार काल दौरा करून गेलेले आहे, काय वाटतं? इच्छुक उमेदवाराने प्रत्येकाने इच्छा व्यक्त करणं ह्यात काहीच गैर नाही। त्यांनी प्रत्येकजण प्रचार करावा, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही। काल त्यांनी नारायण राणेंनी एका भाषणात असं सुद्धा म्हटलं की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं म्हणून मी भाजपमध्ये आलो। कुठंतरी त्यामागे हे सांगण्याचा उद्देश होता का तुम्ही बोलावलं, मी आलं, मला उमेदवारी द्या? नाही, त्याबद्दल मला काहीच माहीत नाही, कारण ते दोघांनाच माहिती असू शकतं आणि त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू इच्छितो। आपण गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक आहात, तयारी जोरदार सुरू आहे। कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, काय रणनीती जी आहे तुम्ही आखलेली आहे? उदयजी तुमच्यासोबत असतात। मी 5 वर्ष लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतो आहे। आणखी बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असाल की स्वतः माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे कॅबिनेट मंत्री, केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणेसाहेब यांनी स्वतः म्हणून ही उमेदवारी नको म्हणून सांगितलं होतं, परंतु त्यांना कोणी सांगितलं मला माहिती नाही, पण ते आता इच्छुक आहेत। त्याच्यामुळे इच्छुक असणं काही वाईट नव्हे, परंतु मी सुद्धा त्या प्रबळ दावेदार आहे। तुम्ही मध्यंतरी त्यांना भेटले सुद्धा होते, काही चर्चा झाल्या त्या काळात नारायणसोबत तुमचीवाली, आणि काही चर्चा झाल्या का तुम्ही उमेदवारी मागता? त्यांना सांगितलं? मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांनी मला आशीर्वाद पण दिले होते। आशीर्वाद देताना काय म्हटलं तर लोकसभा निवडणुकीसाठी पाठीशी राहणार असं सांगितलं? लोकसभा निवडणुकीकरताच आशीर्वाद दिले त्यांनी। काय वाटते आता ते जर तुम्हाला आता 2 पर्याय दिले जात असल्याची चर्चा आहे राजकीय वर्तुळात, कुठेतरी धनुष्यबाणाऐवजी तुम्ही कमळावर लढावं असंही पर्याय तुमच्यासोबत? नाही, मी कमळावर लढवणार नाही, कारण कोकणामध्ये कमळावर लढवण्यापेक्षा धनुष्यबाणावर लढवणं हेच संयुक्तिक आहे। कारण भविष्यातल्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, मुंबई असतील, ठाणा असेल, मीरा भाईंदर असेल, अन्य कुठच्याही त्या भागातील, तर तिथे शिवसेनेचाच जोर आहे। त्यामुळे शिवसेनेच्याच चिन्हावरती, धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवणं सोपं जाईल। आज काय वाटते, भेटीतून तोडगा निघेल? उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे, काय आशा काय आहे तुमच्या? मी देवेंद्रजींना भेटण्याकरता आलो आहे। देवेंद्रजी जो निर्णय देतील तो मला मान्य असेल। काय बघा, माझं वय आहे 52 आणि त्यामुळे मला आत्ताच हेच इलेक्शन लढवलं पाहिजे किंवा इथेच हेच करायला पाहिजे अशी माझी कोणती अपेक्षा नाही। मी मागे पण सांगितलं होतं की मी मागे घेतो, अबकी बार 400 पार हे मला मान्य आहे ना, 45+ हे करायचं आहे। हे जर करायचं असेल तर सगळ्यांनी समजून केलं पाहिजे। प्रत्येकाने आपलं काय होऊ शकतं इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये, हे समजून निर्णय घ्यायचा आहे। काय वाटतं, तुम्ही विजयी व्हाल तिथून? 100% विजय होणार, 3 लाख+ मतांनी विजय होणार। आज जर असं झालं की तुम्ही लढू नका असं जर म्हटलं देवेंद्रजींनी, तर तुमची काय तयारी? थांबणार, सगळ्यांनी देवेंद्रजी थांबणार।
नक्कीच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी आले आहे आणि जो त्यांचा आदेश आहे त्यांनी म्हटलं निवडणूक लढावं तर त्यासाठी सुद्धा पूर्ण तयारी आहे. 3 लाख मताने निवडून असा दावा सुद्धा आहे. त्यामुळे नाही म्हटलं तर थांबणार सुद्धा अशी सुद्धा त्यांची मनाची तयारी आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या संदर्भात काय निर्णय घेतात, त्यांच्याशी काय चर्चा होते आणि काय बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोवळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.